जय जय श्री राधा रमणा, जय जय नवल किशोर, जय गोविंद चोर प्रभु, जय जय माधव सीतानाथ समारंभा, श्री राम अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांति गिरिया स्मरण होय सकल विद्ये अधिक, जीवनो श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार। विभूषित करा नवनीर नावा, पीतांबरा विपफला दरुष्ट, गुरुनील सुंदर मुखारविंदनेत्रा, कृष्णाकरं किमपि ततो न जाये। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नटवर नागर नमः जय राधे गोविंद, 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 राधे गोविंद जय राधे गोविंद।
अकाल करुणावरून आलंय वाङ्मयीन प्रतिस्वरूप श्रीमद भागवत महापुराण आणि श्रीमद भागवत महापुराणाचा आजचा 7वा दिवस. 7वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. कारण राजा परीक्षिताला श्राप दिला होता शृंगी ऋषीने की येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येणार, तुला दंश करणार आणि तू मरण पावणार. आज 7वा दिवस आहे. राजा परीक्षिताला शुकदेव महात्मा विचारतात, परीक्षिता आज तक्षक नावाचा साप येणार आहे, तुला दंश करणार आहे, तुला भीती तर नाही वाटत ना? राजा परीक्षिताने सुंदर उत्तर दिलं, महाराज अहो गुरुवर्य, मरण माझे मरून गेली, मज केले अमर. मला प्रत्येकाला लागते पण मी अमर झालो. मरना हक कहवाना है, जीना उधार आना है. म्हणून मरावं लागते. मग काय करून मरणं म्हणजे महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये धन कमावून मरणं म्हणजे माणूस अमर राहत नाही, पण परमार्थ करून जर मेला ना तर अमर झाल्याशिवाय राहत नाही. आधी करून संत जे झाले, तुकाराम महाराज, नाथ महाराज, आधी करून जेही संत झाले असतील ना, सर्वच्या सर्व संतांनी एकच धन कमावलं, कीर्ती रूपी धन, आणि तेच मागे उरते. राजा परीक्षिताकडे पण कमी नव्हतं, भरपूर काही होतं, पण सगळ्याचा त्याग केला आणि परमार्थाला आपल्या जवळ करून घेतलं, कीर्ती रूपाने उरला. तुका म्हणे एका मरणीची सारे, हो तुका म्हणे मागे उरणार ते फक्त कीर्ती आहे, नाही का? म्हणून संतांचं आपण आजही वर्णन करतो, संतांचा जय जयकार करतो. का? कारण त्यांनी धन जरी ठेवलं नसेल तरी कीर्ती मागे ठेवलेली आहे. आणि परमार्थ रूपी वारसा चालवणे किंवा याला जागृत करणे हा फार मोठं जीवनातलं सगळ्यात मोठं महाधन सांगितलेलं आहे. की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जत एव पायला भचे.
जसं संतांनी परमार्थाचा वसा पुढे चालवला तसं आपण सुद्धा हा वसा कुठेतरी पुढे चालवायला पाहिजे आणि संतांनी जसा चालवला तसा आपण सुद्धा चालवण्याचे प्रयत्न केले पाहिजे। तुकाराम महाराज, नाथ महाराज, सेना महाराज, आता सावता महाराज आधी कोण संतांनी हा वसा चालवला? कलियुगामध्ये जर विचार केला तर सद्गुरु गजानन महाराज, तुकडोजी महाराज, नाही का? लोक तर पागल म्हणत होते त्यांना खंजिरी वाजली की, पण तरी सुद्धा ते काय म्हणत होते? त्यांचं एकच म्हणणं होतं की खंजरी 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 मेरी रोज बजेगी खंजरी, मेरी रोज बजेगी खंजरी, रोज बजेगी खंजरी, मेरी रोज बजेगी खंजरी। परिणाम काय झाला? एक दिवस लोकांना सुद्धा, त्यावेळेस जरी लोकांनी त्रास दिला असेल पण आज लोकांना सुद्धा वर्णन करावं लागते, नाही का? की आवाज खंजरी का सबको सुना दिया था, टुकड़ो जी बाबा तुमने भारत जगा दिया था। आवाज था पहाड़ी वाणी में तेज धारा, आवाज था पहाड़ी वाणी में तेज धारा, सेवा के बदले तुमने पल पल लगा दिया था। सुंदर वर्णन संतांचं आलेलं आहे, कारण संत हे कीर्ती रूपाने मागे महत्वाची कीर्ती आहे। तुम्ही आपण सुद्धा जर कीर्ती कमवली, जर सत्कार्य केले तर तुम्ही आपण सुद्धा कीर्ती रूपाने मागे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही। सुंदर वर्णन शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगतात की जीवनामध्ये माणूस जरी मेला पण मागे कीर्ती रूपाने उरला पाहिजे। आणि राजा परीक्षिता तो भाग्यवान आहे की तू आता कीर्ती रूपाने मागे उरणार आहे। कारण कीर्ती महत्वाची आहे आणि तू कितीही धन कमावलं असतं, कितीही राज्य चालवलं असतं तरी कीर्तीनं तू उरला नसता। पण आज तू भागवत श्रवण केलं, अरे ज्यावेळी देव तुझ्याकडे भागवतासाठी आले की राजा, अरे तुझ्याकडे मरणाचं भय उत्पन्न झालं ना, मग एक काम कर, स्वर्गामधलं जे अमृत आहे ना ते अमृत तू घे आणि हे कथामृत आम्हाला दे। पण राजा परीक्षिताने तेव्हा काय बोलला? राजा परीक्षित म्हणे काच व मणी, अरे कुठं काचाचा तुकडा आणि कुठं लाख मोलाचा मणी। लाख मोलाचा मणी म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे आणि काचाचा तुकडा म्हणजेच स्वर्गातलं अमृत आहे।
आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपण स्वर्गातलं अमृत घेऊन घेतलं असतं आणि आपल्याला कथेचं काही घेणं देणं नसतं. पण राजा परीक्षित होता. राजा परीक्षित म्हणाला की मला कथामृत पाहिजे. आणि कथामृत श्रवण करत असताना राजा परीक्षित म्हणते माझ्या भगवान परमात्म्याच्या लीला अगाध आहे. भगवान परमात्म्याने लग्न केलं रुक्मिणी आईसोबत आणि सुंदर प्रकारे दोघांचं लग्न संपन्न झालं. आणि भगवान परमात्म्याच्या लग्नाला खूप पाहुणे मंडळी जमली. बेच तुम्ही करा थोडासा त्याच्यात मग ट्रबल वाढवा. एवढी पाहुणे मंडळी जमली की श्रीकृष्णाच्या लग्नाला हो आलं वराडी कुंकुम. भगवान परमात्म्याच्या लग्नाला वराडी सर्वच्या सर्व देवी देवता आलेले आहेत. संगे पार्वती घेऊन आले शंकर भगवान. या साखर पुण्याची आजबाई साखर वाटली नवरी नटली आजबाई सुपारी फुटली. हो नवरी नटली आजबाई सुपारी फुटली. भगवान परमात्म्याच्या लग्नाला सर्वच्या सर्व पाहुणी मंडळी जमली होती आणि सुंदर प्रकारे थाटामाटाने लग्न लागलं नाही का. अशी रुक्मिणी बाबरी झाली गो श्रीकृष्णाची नवरी झाली ग. आणि आता रुक्मिणीचा आणि भगवान परमात्म्याचा सुंदर असा संसार सांगितला. आणि भगवान परमात्म्याचा आणि रुक्मिणीचा संसार चांगला थाटामाटानं चालू आहे. भगवान परमात्म्याला आता रुक्मिणी आईला एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव प्रद्युम्न ठेवलं. तो प्रद्युम्न म्हणजे सामान्य नव्हता, साक्षात कामदेवाचा होता. भगवान परमात्म्याच्या पोटी जन्माला आला आणि शबरासुराचा वध करायचा होता. शबरासूर भगवान परमात्म्याच्या पुत्र संततीच्याच हातून मरणार होता. म्हणून शबरासुराला माहीत पडलं की ज्याच्या हातून आपलं मरण आहे तो जन्माला आलेला आहे. मायावी होता आणि त्या मायावी शबरासुराने भगवान परमात्म्याच्या द्वारकेमध्ये माया पूर्णपणे मायेचा प्रयोग करून आतमध्ये शिरला आणि झोपी गेलेल्या पाळण्यामधल्या त्या प्रद्युम्नाला उचलून आकाश मार्गाने चालला. आकाश मार्गाने जात असताना त्याला लहानसा बाळक दिसला. मोठी तलवार काढली. आता तलवारीने दोन तुकडे करणार तेवढ्यात नारद महर्षी हजर झाले. नारायण नारायण नारायण. नारद महर्षी म्हणाले अरे शंभरासुरा एवढ्याशा बालका एवढ्या मोठ्या तलवारीने मारतो, अपमान नाही का हा स्वतःचाच करून घेत तू. अरे एवढंच बालक आहे त्या तलवारीपेक्षाही लहान आहे. एवढ्या तलवारीनं जर मारत असेल तू तर भविष्यात लोक तुला नावं ठेवतील. तुझ्या शूरतेचा तुझ्या वीरतेचा अपमान होईल. मग काय करू कसं मारू. सांगितलं अरे समुद्र आहे खाली दे समुद्रामध्ये फेकून जरी दिलं ते एखादं माशाने जर गिळलं तर खलास होऊन जाईल. शेवटी राक्षसच ना तसे बुद्धीमध्ये कमीच असतात नाही का. आणि एकदा ब्रह्मदेवाला असं वाटलं की चला भंडारा देव आपलेच आहेत सगळे राक्षसे त्यांचेच आहेत. राक्षसे ब्रह्मदेवापासूनच जन्माला आले आणि देव सुद्धा आदितीचे देव आणि दितीचे दानव म्हणून आहेत तर मावस भाऊ. आता मावस भाऊ जरी असले तर सर्वांना निमंत्रण द्यावं लागेल. भंडारा ठेवला ब्रह्मदेवाने मोठा भंडारा ठेवला आणि भंडाऱ्यामध्ये सर्वांना जेवण करण्याकरता बोलावलं. पहिली पंगत आता खाण्याची जेवणाची राक्षसांची बसली. पण पहिल्या पंक्तीतच त्या
पंक्तीत नियम होते. म्हणजे पंगत पंचपक्वान्नाचे आहे, पण जेवण करत असताना हात इथून वाकला नाही पाहिजे. या इथून असा हात वाकलाच नाही पाहिजे. जेवण फुल करा. आता राक्षस होते ते, त्यांनी फक्त शक्तीचा उपयोग केला, युक्तीचा उपयोग केला नाही. आता राक्षसांची कुठे वृत्ती असते का एकमेकाला घास भरवण्याची? राक्षसांची वृत्तीच नसते ती. या राक्षसांनी काय केलं, असा घास घ्यायचा आणि अनेक प्रकारे तोंडात टाकण्याचे प्रयत्न करायचे, पण तो हात काही तोंडापर्यंत जात नव्हता, कारण अट होती. शेवटी गुलाबजामुन उचलायचा, वर फेकायचा आणि आ करायचा, तो डोळ्यात येऊन पडायचा. असं करता करता जेवणाची जी वेळ आहे ती वेळ संपून गेली. जेवणाची वेळ होती 1 तासाची. 1 तासाची जेवणाची वेळ संपून गेली आणि त्याला तिकडून अलाराम वाजला की चला वेळ संपली. जेवण तर काही झाले नाही, पण सगळेच्या सगळे खरकटे झाले नाही का. मग बाहेर काढले आणि बाहेर काढल्यानंतर देवांची पंगत बसली. देवाची पंगत बसली, त्यांनी सुद्धा ते नियम वाचले. मग त्यांनी काय केलं, जवळजवळ पात्र घेतले आणि एकमेकाला घास भरवला. एकमेकाला घास भरवल्यानंतर त्यांना आनंदाने त्यांचं जेवण फुल झालं आणि तृप्तीच्या ढेकर देत ते बाहेर आले. म्हणे का रे, फुल जेवण झाले का? म्हणे हो फुल झाले. म्हणे का आमचे तर काही जेवण झालं नाही. आणि तुम्ही कसे जेवण केले? म्हणे आम्ही गुलाबजामुन वर फेकत जाऊ आणि हा करून उभे राहत जाऊ, तो गुलाबजामुन डोळ्यात येऊन पडे. कसे जेवण होतील? एकमेकाला घास भरवण्याची वृत्ती पाहिजे. आणि ही वृत्ती राक्षसांकडे अजिबात नसते. राक्षसांना बुद्धी फार कमी असते. इथे शंभरासुराने नारद महर्षींच्या म्हटलं ऐकलं आणि दिला फेकून. प्रद्युम्न पाण्यामध्ये फेकून दिला. तो भल्या मोठ्या एका माशाने गिळला आणि तो गिळल्यानंतर तो मासा एका व्यक्तीने पकडला. आणि एवढ्या मोठ्या माशाचं आपण काय करावं? शंभरासुराच्या दरबारामध्ये भेट देऊन टाकू. म्हणून शंभरासुराच्या दरबारामध्ये नेऊन भेट देऊन टाकला. आता त्याने आपल्या रसोईमध्ये जे स्वयंपाकी होते त्यांना बोलावलं, भाणामती आणि भाणासुर. ते दोघंही आले आणि त्यांनी तो मासा नेला. तो मासा कापला, त्याच्यामधून जिवंत लेकरू निघालं. आणि भाणामतीला संततीच नव्हती. भाणामतीने तो मुलगा घेतला, म्हणे हा मुलगा माझाच आहे. भाणासूर म्हणे मग याचं नामकरण करावं लागेल. म्हणे चला आताच जाऊ. आणि गेले शंभरासुराकडे गेले आणि सांगितलं की आम्हाला संतती प्राप्त झाली, याचं नामकरण तुमच्या हस्ते करायचं आहे. आणि जवळ दिलं. जसं जवळ घेतलं शंभरासुराला तो प्रद्युम्न आठवला जो पाण्यात फेकला होता. म्हणे हा, त्याला असं वाटलं हा तर प्रद्युम्नासारखाच आहे. त्याच्या मुखातून एकदमच शब्द निघाले, प्रद्युम्न. जसे प्रद्युम्न शब्द निघाले तशी भाणामती पळत आली. म्हणे प्रद्युम्न, आजपासून आमच्या मुलाचं नाव प्रद्युम्न, म्हणजे प्रद्युम्नाचंच नाव प्रद्युम्न ठेवून घेतलं. आणि प्रद्युम्न आता लहानाचा मोठा होऊ लागला. प्रद्युम्नाला भाणामती सर्व प्रकारची विद्या देऊ लागली. भाणामती काही सामान्य नव्हती. भाणामतीजवळ जेवढ्या काही महायावी विद्या होत्या सगळ्या एका पाठोपाठ एक प्रद्युम्नाला देऊ लागली. आता प्रद्युम्न लहानाचा मोठा होत गेला, सर्वच्या सर्व विद्या आत्मसात केल्या आणि पाहता पाहता तरुण झाला. आणि तरुण झाल्यानंतर एक दिवस नारद महर्षी आले आणि सांगितलं, शंभरासुरा, अरे तुझ्या घरामध्ये जो प्रद्युम्न लहानाचा मोठा होता तोच तुझा वैरी आहे. जसं माहीत पडलं तसं आक्रमण केलं त्याच्यावरती. आणि प्रद्युम्न सुद्धा आता सज्ज होता. प्रद्युम्न सुद्धा सज्ज होता आणि प्रद्युम्नाने सुद्धा आक्रमण केलं. दोघांनी सुद्धा एकमेकावरती आक्रमण केलं. मायावी होते दोघंही. बाणामागे बाण चालायचा, तलवारी मागे तलवार चालायची, भाल्यामागे भाला चालायचा, अस्त्रामागे अस्त्र, शस्त्रामागे शस्त्र चालायचं. पण कधी ढगाळून चालत होतं, तर कधी जमिनीवरून चालत होतं, कधी आकाशामधून चालत होतं. पण एकही मागे हटायला तयार होता. पण सर्व विद्या प्रवीण झालेला प्रद्युम्न बरोबर चान्स पाहला आणि बरोबर भाला मारला. तसंच त्या शंभरासुराचं मुंडक धडापासून वेगळं झालं आणि शंभरासुर मरण पावला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता शंभरासुर मरण पावला आणि शंभरासुर मरण पावल्यानंतर
सर्वांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये सगळेच्या सगळे प्रद्युम्नाचं स्वागत करू लागले. इकडे भगवान परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा संसार सुद्धा सुंदर आहे. पण चालत असताना परीक्षित राजा विचारतो, भगवान परमात्म्याला फक्त एकच पत्नी होती का? नाही, एकच नव्हती, दुसरी पाहिजे का? दुसरीचा आता कथा एक कशी आहे ते. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये सुंदर प्रकारे आपल्या प्रजेचं पालन करत असताना राहू लागलेले. पण त्याच द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक व्यक्ती होता. तो सत्राजित नावाच्या व्यक्तीच्या जवळ एक मणी होता आणि तो मणी दिला होता सूर्यदेवाने. त्या मण्याचं पूजन केलं की तो 14 भार सुवर्ण देत होता आणि 14 भार सुवर्ण देणारा तो मणी आणि श्रीमंत झाला. जो सत्राजित होता तो श्रीमंत झाला आणि त्याच्याबद्दल चर्चा गावात होऊ लागली. गोट्यावरती बसून काय त्याचं घर बांधणं होतं का, त्याच्या घराचे पायाचे गड्डे खणणं चालू होते, त्याच्यामध्ये म्हणे सोन्याच्या पासा सापडले, अशी चर्चा. आणि ती चर्चा, याच्याजवळ सोन्याचं एवढं मोठं सोनं आहे, हा मणी एवढं सोनं देते, हा याच्याजवळ कशाला पाहिजे, हा तर भगवान श्रीकृष्णाजवळ पाहिजे होता. चर्चा चालू झाली आणि चर्चाने लवकर पसरते. अशी एखादी चर्चा असली ना एवढी लवकर पसरते, फक्त ती चर्चा सांगावी लागते महिला मंडळीकडे. आणि एक कानमंत्र देऊन टाकायचा, तू जवळची आहे म्हणून तुला सांगते, तू कोणाला सांगू नको. बस हे तिच्या जवळ जाते, म्हणते तू जवळची आहेस म्हणून तुला सांगते, पण तू कोणाला सांगू. करता करता पूर्ण गावात पसरते. जिनं सांगितलेलं असते तिच्याच जवळ येते, ते म्हणते तू जवळची आहे म्हणून तुला सांगते, पण कोणाला सांगू. पुऱ्या गावात पसरते. तसंच आहे कथेत. जर समजा बेंडकुई निघाली, एखादी बेंडकुई नाही का, तर असे पळतात म्हणे कोणी साप निघाला जणू काही. गावामध्ये चर्चा होते. म्हणजे कथेत काय झालं माहिती आहे काय, म्हणजे साप निघाला म्हणे. केवढा होता माहीतही नाही, केवढा होता काय होतं हेही माहीत नाही. हा काय झालं कथेत हेही माहीत नाही. म्हणजे एवढा होता, केवढा होता, एवढा होता. त्या गल्लीत जाते तो खूप मोठा होते, त्या गल्लीत त्याच्यापेक्षा मोठा होते नाही का. हा कठीणच काम आहे. भगवान परमात्मा सुद्धा आता बघा ना तुम्ही, भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह दिला, नाक दिलं नाही का. आणि जर पतीनं नथ आणली, तिथे नथ पूर्ण गावात दाखवत फिरते. नथ कोणी आणली म्हणजे त्यांनी आणली, नथ कोणी आणली त्यांनी आणली, केवढ्याची आणली 1000 रुपयाची आणली. पण गावात पुऱ्या चर्चा. आणि देवानं नाक दिलं. देव म्हणतील का नाकच नसतं दिलं तर कुठं लावली असती न नाही का. हा कबीर महाराजाचं वर्णन करतात. कबीर महाराज म्हणतात कि नथ दीजिस यार ने सुमिरन करे बार बार, नाक दिया जिस यार ने भूल गई गवार रे, भूल गई गवार. नाक दिया जिसे यार ने, नथ दी जिसे यार ने, सुमिरन करे बार बार. नाक दिया जिसे यार ने, भूल गई गवार, भूल गई गवार. कबीरा भूल गई गवार. तीच परिस्थिती आहे बघा. देवाने आपल्याला सुंदर नरदेह दिला, त्याच्यामध्ये नाक महत्वाचं आहे. नाक नाही तिने वाया गेली काय करावी ती, 32 लक्षणे. नाक नाही तिने वाया गेली. सांगितलं जर नाक नाही तर 32 लक्षण आहे. पोरं पाहायला येतात का काय कमी आहे पोरीमध्ये, दिसायला चांगली नाही का म्हणे 1 नंबर आहे.
म्हणे शिकलेली कमी आहे का? म्हणे नाही नाही, भरपूर शिकलेली आहे. म्हणे संस्कार कमी आहेत का? नाही, संस्कार चांगले आहेत. स्वयंपाक जमत नाही का? स्वयंपाकही चांगला येते. मग कमी आहे तरी काय? म्हणे सांगू का, सगळं पद्धतशीर आहे. हो, पोरीचं नाक चपट आहे. गेलं बाया काम, नाही का? हा, नाक नाही तेने वाया गेली. 32 लक्षणांनी परिपूर्ण आहे, पण नाक नसल्यामुळे हा तसंच आहे. देवाने नाक दिलं नसतं काय करायचं? अरे देणारा देव आहे, मग त्या देवाला विसरून चालणार नाही. आणि त्याच तुझे भगवान परमात्म्याने 17 जिताला मणी दिला होता. त्या मण्यामुळे याच्याजवळ भरपूर सुवर्ण झालं. आणि एक दिवसाचा प्रसंग तोच मणी घेऊन त्याचा भाऊ प्रसेनजित हा शिकारीसाठी गेला. आणि शिकारीसाठी गेला असताना त्याची शिकार एका वाघाने केली आणि वाघाची शिकार एका अस्वलाने केली. तो मणी अस्वल घेऊन गेलो. पण हा 2-4 दिवस झाले घरीच आला नाही. आणि चर्चा गावात पसरू लागलेली आहे की अशी अशी चर्चा होती व सुवर्णाच्या त्या एवढ्या मण्याचं त्या 17 जिताला काय काम आहे? हा तर राजा कृष्णाकडे पाहिजे होता. मग राजा 17 जिताला राग आला आणि 17 जित हा सरळ सरळ भगवान परमात्म्याकडे गेला आणि सांगू लागला की तुला जर मणी पाहिजे होता तर मला मागावा लागत होता. सांगितलं मला कोणता मणी आहे काय आहे काही माहीतच नाही. संशय घेतला ना, ठीक आहे, मी या संशयाचं पूर्णपणे याची शहानिशा केल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा 17 जिताच्या शोधा करता गेले. जंगलामध्ये गेल्यानंतर समजलं भगवान परमात्म्याला की एक या प्रसेनजिताला याच्या भावाला 17 जिताच्या एका अस्वलाने एका वाघाने मारलं ना, वाघाला अस्वलाने मारलं आणि अस्वलाच्या ठशांनी भगवान परमात्मा पुढे निघून गेले. ज्या ठिकाणी अस्वलाचे ठसे संपतात तिथून एक गुफा लागते. त्या गुफेमध्ये भगवान परमात्मा प्रवेश करतात. आतमध्ये जातात तर त्यांना तो मणी जामवंतीकडे दिसते. जामवंतीला मणी मागायला लागतात. तेवढ्या जामवंत जी समोर येतात सांगतात मणी जर पाहिजे तर माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. भगवान परमात्मा म्हणतात काही हरकत नाही, मणी तर मला पाहिजेच. आता युद्ध करण्याकरता मी तयार आहे. युद्ध दोघांचं सुरू झालं. मल्ल युद्ध सुरू झालं दोघांचं. युद्धामध्ये दोघंही प्रवीण आहेत. मागच्या जन्मामध्ये जामवंताला एक आशीर्वाद दिला होता की द्वापार युगामध्ये तुम्हाला हरवणारं कोणीच नसणार, फक्त माझ्याकडूनच तुम्ही हरसाल, अन्यथा हरसाल नाही, वरदान होतं. आणि म्हणून जामवंतजी आणि भगवान श्रीकृष्णाची मल्ल युद्ध चालू आहे. मल्ल युद्ध करत असताना बरेच दिवस झाले परंतु युद्ध संपत नाहीये. शेवटी ज्या दिवशी पाय खाली टेकला, टोंगडा खाली टेकला आणि भगवान परमात्म्याच्या चरणाकडे लक्ष गेलं, समजलं अरे हे तर माझे रामप्रभू तर नाहीत ना. कारण रामप्रभूंनी मला सांगितलं होतं की द्वापार युगामध्ये माझ्यासोबत युद्ध करणारा दुसरा कोणीच नसणार, फक्त आणि फक्त माझ्याशिवाय, म्हणजे भगवान परमात्म्याशिवाय जामवंतासोबत दुसरा लढू शकणार नाही, वरदान होतं. आता तर बरेच दिवस झाले भगवान परमात्माच हे असायला पाहिजे. ज्यावेळेस कळलं त्यावेळेस हात जोडले आणि हात जोडून उभे राहिले आणि सांगितलं देवा चुकी झाली हो, मी तुम्हाला ओळखण्यात फार चुकी केली, तुम्हाला लवकर मी ओळखू शकलो नाही देवा, मला क्षमा असू द्या. आता मी तुम्हाला ओळखलो. भगवान परमात्मा म्हणतात अरे जामवंता ओळखण्यासाठी फार उशीर केला पण ओळखलं ना हे महत्वाचं आहे. मग एक काम कर, आता ओळखलं ना तू, हा म्हणे ओळखलं पण मला मणी पाहिजे. देवा मणी तर द्या, मणी घेऊन जा, पण त्याआधी माझी विनंती आहे तुम्हाला मला रामरूपामध्ये दर्शन द्या. आणि भगवान परमात्म्याने रामरूप धारण केलं की एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालन हरि, राम जी की निकली सवारी, हो राम जी की लीला है नारी नारी. आणि भगवान परमात्मा सुंदर प्रकारे एका साईडने लक्ष्मण दादा आहेत, एका साईडने राम प्रभू आहेत आणि मध्ये राम प्रभू साईडनं सीतामाई आहे. सुंदर दिसू लागले आणि ते पाहून जामवंताचं हृदय गदगद झालं. जामवंतजी म्हणतात की या दर्शनासाठी
माझे डोळे आतुर झालेले होते की अखिया हरि दर्शन के प्यासे, ओ अखिया हरि दर्शन के प्यासे। आणि आज मला दर्शन झालं म्हणून मी भाग्यवान आहे। डोळ्यामध्ये आनंद असून येऊ लागले, कंठी प्रेम दाटे मयनी तीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप। अशी अवस्था जामवंताची झालेली आहे। आणि जामवंताची भगवान परमात्म्याला म्हणतात की देवा आता हे तुमचं रूप असंच माझ्या डोळ्यासमोर राहू दे, सदा माझे डोळा। देवाला विनंती करणार, घड तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप। पण भगवान परमात्मा म्हणतात नाही, बस झालं आता, वेळ संपली। कृष्ण रूप धारण केलं, माझ्या घरी सगळे वाट पाहून राहिलेले असतील, आता मला निघायला हवं। जामवंतजी म्हणतात काही हरकत नाही देवा, पण तुम्हाला देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही हो देवा, मी काय देऊ तुम्हाला। तेवढ्यात मुलीकडे लक्ष केलं, जामवंतीकडे, म्हणे देवा एवढी एकच मुलगी आहे, मला घेऊन जा, तशी नका नेऊ, विवाह करून न्या। मग भगवान परमात्म्याने तिच्यासोबत विवाह केला, गंधर्व पद्धतीने हार टाकले। आणि भगवान परमात्मा जामवंतीला घेऊन आता आपल्या द्वारकेमध्ये आले। द्वारकेमध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर रुक्मिणीला माहीत पडलं की भगवान श्रीकृष्णाने दुसरं लग्न केलं। तसं रुक्मिणीने बॅग भरली आणि बस स्टँडवर, आता माझी काय गरज आहे म्हणे, नाही का? असं काही झालं नाही, कारण रुक्मिणीला माहीत होतं की माझे स्वामी जे करतील ते काही वाईट करणार नाहीत, कारण भक्तासाठी तो जग जेठी उपजेसी रथ झाला। कारण सद्गुरू गजानन महाराजांना गांजा ओढण्याची काय गरज होती? लोक म्हणत होते नाही नाही, लोक म्हणतात अजूनही तुमच्या गजानन महाराजांना गांजा पिला, अरे पण भक्तासाठी घेतला ना, नाही का? की गोसाव्याच्या नवसासाठी, गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेतला लावून होती। म्हणून भक्तासाठी भगवान परमात्मा काही करण्याकरता तयार होतात। भगवान परमात्माने विवाह केला तर भक्तीच्या पोटी केला। आणि रुक्मिणीला कळलं, रुक्मिणीने ऐक्षण केलं आणि स्वागत केलं जामवंतीचं आणि भगवान परमात्म्याचं। दुसऱ्या दिवशी राजसभा भरली। राजसभा भरल्यानंतर सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित याच्यासोबत काय काय घडलं हे सगळंच्या सगळं सांगितलं। आणि घडलेली सगळी हकीकत सांगितल्यानंतर सत्राजिताला सुद्धा पश्चाताप झाला। आणि सत्राजित म्हणतो की प्रभू मला क्षमा करा, माझ्याकडून फार मोठा अपराध घडला, म्हणून मला क्षमा असू द्या देवा, मला क्षमा असू द्या। आता याचं मला प्रायचित्त करायचं आहे। मग प्रायचित्त काय करायचं? तर माझ्या मुलीसोबत लग्न करा। कोणासोबत? सत्यभामेसोबत। मग भगवान परमात्म्याने सत्यभामेसोबत सुद्धा विवाह केला। आणि नंतर कालिंदी, भद्रा, सत्या हे सर्वच्या सर्व एकूण 8 पत्न्या भगवान परमात्म्याला झाल्या। आणि त्या 8 पत्न्यांचा विस्तार, भगवान परमात्म्याचा संसार 8 पत्न्यांसोबत, मुख्य 8 पत्न्या आहेत। पण तेवढ्यात भौमासूर मातलेला होता, ज्याला भूमीचं वरदान होतं, त्याने सुद्धा जे लग्नाची कन्या आहे ती उचलून न्यायची, कारागृहामध्ये टाकून द्यायची। करता करता 16,100 कन्या याने कारागृहामध्ये बंद केल्या। आणि त्या सगळ्या भगवान परमात्म्याचं चिंतन करत होत्या कि मेरा आपके कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा
कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। भगवान परमात्म्याला त्या विनंती करू लागल्या की हे प्रभू, आता तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणीच वाचू शकत नाही, म्हणून आम्हाला वाचवा देवा, कारण आमच्या समोर आमच्या पिताचे आमचं काही करू शकले नाही, आमचा भाऊ काही करू शकला नाही देवा, म्हणून आता तुम्हीच वाचू शकता देवा आम्हाला. आणि भगवान परमात्म्याने सत्यभामेला सोबत घेतलं आणि भौमासुराला भूमी मातेचं म्हणजे पृथ्वी मातेचं वरदान होतं की दोघं पती पत्नी रणांगणामध्ये तुझ्या समोर येतील, त्याच वेळेस तुझा वध होईल. म्हणून सत्यभामा आणि भगवान परमात्मा रणांगणामध्ये गेले आणि त्या भौमासुराचा वध केला आणि नंतर त्या 16,100 कन्यांना मुक्त केलं. पण मुक्त केल्यानंतर भगवान परमात्म्याला म्हणू लागले, देवा आम्हाला तुम्ही मुक्त तर केलं, पण आता आम्ही बदनाम झालेले आहोत, आता आम्हाला कोण करणार, म्हणून आता तुम्ही जे करसाल ते पूर्व दिशा, नाहीतर मग आम्ही घरी तोंड दाखवू शकत नाही. आता तुम्ही जे करसाल कि तुम दे दो सजाया मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले शाम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले शाम, अलबेले शाम, मेरे अलबेले शाम. विकराल हूँ मैं तुम पे न जावे, अब दे दो, अब दे दो सजाया मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले शाम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरे अलबेले शाम, तेरे अलबेले शाम, अलबेले शाम, मेरे अलबेले शाम. देवा आता तुम्ही जे करसाल तेच पूर्व दिशा. देवाने सांगितलं काळजी करू नका. 16,100 कन्यांचं एकाच वेळेस भगवान परमात्म्याने पाणी ग्रहण केलं. हा, आणि आता 16,108 पत्न्यांच्या सोबत भगवान परमात्म्याचं लग्न झालं. 16,100 ह्या 8 ह्या 16,108 पत्न्या झाल्या आणि प्रत्येकीचं वेगवेगळं महाल आहे. आता भगवान परमात्म्याच्या संसाराचं वर्णन केलं की हा संसार इकडे एका बायकोचा आवरला जात नाही. भगवान परमात्म्याने 16,108 पत्न्यांचा संसार असा केला की नारद महर्षी पाहण्याकरता आले आणि नारद महर्षीने भगवान परमात्म्याची परीक्षा घेतली. संसार पाहण्याकरता गेले आणि प्रत्येक पत्नीच्या कक्षेमध्ये जाऊन पाहिलं तर प्रत्येक कक्षेमध्ये भगवान परमात्मा दिसू लागले. हा, भगवान परमात्मा सामान्य नाहीये. आणि अशा वेळेला भगवान परमात्म्याच्या द्वारकेवर अनेक संकट सुद्धा आले. कारण जो कंसाचा सासरा होता, ज्याचं नाव होतं जरासंध, हा जिवंत होता. हा एक वेळा नाही, 2 वेळा नाही, कितीतरी वेळा भगवान परमात्म्याच्या जवळून गेला आणि भगवान परमात्म्यावरती आक्रमण केलं, पण हरत होता. पुन्हा राजांना एकत्रित करत होता, सैन्य एकत्रित करत होता, पुन्हा येत होता, पुन्हा भगवान परमात्म्यावरती चढाई करत होता. एकदा याने काल येऊन घेऊन आला, काल येऊन घेऊन भगवान परमात्म्यावरती आला आणि काल येऊन घेऊन भगवान परमात्म्यावरती आक्रमण केलं. पण भगवान परमात्म्याने त्या काल येऊन आला सुद्धा याचं मरण भगवान परमात्म्याच्या हातून नव्हतं, तरी सुद्धा एका गुफेमध्ये नेलं, ज्या ठिकाणी सूर्यवंशामधला एक राजा झोपलेला होता, एक युग झालं झोपलेला आहे, त्याच्याकडे नेलं आणि भगवान परमात्म्याने स्वतःचा
पितांबर त्याच्या अंगावर टाकून दिला आणि एका दगडाआडी लपून बसले. काल येऊन तिथं गेला, लात मारली. जशी लात मारली, मुचकुंद नावाचा राजा जागी झाला आणि मुचकुंदाने आपले डोळे उघडले. तसा काल येऊन चढून भस्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल येऊन मरण पावला आणि काल येऊन मरण पावल्यानंतर तरी सुद्धा जरासंधाने भगवान परमात्म्यावरती एकामागे एक आक्रमण केलं. दुष्ट राजांना सोबत घेऊन रुक्मिणी, शिशुपाल, दंतवक्र, चाल्व, विदुर यांना सोबत घेतलं आणि यांना सोबत घेऊन भगवान परमात्म्याच्या द्वारकेवरती चढाई केली. पण भगवान परमात्म्याने त्यामधल्या एकालाही सोडलं. सर्वांना एका पाठोपाठ एक भगवान परमात्म्याने नष्ट करणं चालू केलं. कारण हे दुराचारी आणि दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी मी अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून जय विजयातला एक दंतवक्र आणि शिशुपाल हे याही जन्मात होतेच. आणि म्हणून भगवान परमात्म्याने त्या दंतवक्राचा सुद्धा वध केला. आणि आता राहिला तो शिशुपाल. शिशुपाल हा ज्यावेळेस राजसू यज्ञाचा कार्यक्रम पांडवांनी ठेवला, राजसू यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान भगवान परमात्म्याला मिळाला. आणि भगवान परमात्म्याला अग्रपूजेचा मान मिळाला. सगळेच्या सगळे राजांची संमती घेणं हे महत्वाचं असते राजसू यज्ञासाठी. पण जरासंध संमती देत नव्हता. म्हणून भगवान परमात्म्याने जरासंधाच्या जवळ भीमाला आयडीने घेऊन गेले आणि भीमाच्या सोबत मल्लयुद्ध केलं. आणि मल्लयुद्धामध्ये भीमदादाने हजारो हत्तीचं बळ ज्याच्या अंगामध्ये आहे त्याने जरासंधाचे 2 तुकडे केले, विरुद्ध दिशेने फेकले. तसा जरानायक नावाच्या राक्षसीने जे 2 गर्भाचे तुकडे एकत्रित केलेले होते ते म्हणजे तोच जरासंध तो मरण पावला. आणि नंतर राजसू यज्ञामध्ये शिशुपाल म्हणत होता अग्रपूजेचा मान आपल्याला पाहिजे, पण अग्रपूजेचा मान हा दिला नाही, भगवान परमात्म्याला दिला. म्हणून राग आला आणि त्या ठिकाणी येऊन भगवान परमात्म्याला शिव्या देऊ लागला. अरे तू रणछोड आहे, रणांगणामधून पळून जातो. कारण भगवान परमात्मा रणांगणामधून पळून गेले होते मुचकुंदाच्या जवळ. काल येऊन मागे लागला होता त्यावेळेस, म्हणून रणछोड नाव पडलं. आणि भगवान परमात्म्याला अनेक शिव्या देऊ लागला की तू रणछोड आहे, तू गायी चारणार आहेस, तू गायी चारणार आहेस, तू चोऱ्या करणार आहेस, नवे नवे तू स्त्रियांचं अपहरण करणार आहेस, माझ्या पत्नीला मंडपातून पळून नेलं. आणि भगवान परमात्म्याने आधीच सांगितलं होतं आत्याला, केदी देशाचा राजा होता, आत्या भाऊच होता, सांगितलं होतं आत्या तुझ्या मुलाला मी मारणार नाही. कारण याच्या डोक्यावरती एक डोळा होता. आणि भविष्यवाणी करत असताना साधू संतांनी सांगितलं होतं की याच्यावर ज्याची नजर पडली आणि नजर पडल्यानंतर याच्या मस्तकावरचा डोळा गळून पडला की हा त्याच्याच हातून मरणार आहे. पण आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलं पण डोळा गळून पडला नाही. भगवान श्रीकृष्णाची नजर जशी पडली डोळा गळून पडला. मग आत्याने वरदान मागितलं, देवा माझ्या शिशुपालाला मारसाल तर नाही ना. आत्या वचन देतो 100 चुका माफ, पण 100 चुकाच्या पलीकडे गेला ते मी सोडणार नाही. माझ्या वंशातला नाही सोडत, हा तर आत्याचा मुलगा आहे. मग याने अनेक चुक्या केल्या आतापर्यंत. भगवान परमात्म्याला सुद्धा अनेक शिव्या दिल्या. शेवटी भगवान परमात्मा सावध करतात, सावधान शिशुपाल, अरे आता तुझ्याकडे फक्त 2 ते 3 शिल्लक आहेत. आता जर तू 3 चुका केल्या का मी तुला सुद्धा जिवंत सोडणार नाही. पण तरी थांबला नाही, एका पाठोपाठ एक शिव्या देणं चालू केलं भगवान परमात्म्याने. तसं सुदर्शन धारण केलं आणि सुदर्शन सोडलं. आणि सुदर्शनाला आज्ञा दिली का त्याचं मुंडक धडापासून वेगळं करून टाक. असं सुदर्शन गेलं आणि शिशुपालाचं मुंडक धडापासून वेगळं झालं आणि शिशुपालाचं धड जमिनीवरती पडलं. आणि शिशुपालाचं धड कसं जमिनीवरती पडलं त्याच्यामधून एक दिव्य ज्योत बाहेर निघाले. आणि आज शिशुपाल आणि दंतवक्र म्हणजे जय आणि विजय 3ही जन्मामधून मुक्त झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि भगवान परमात्म्यामध्ये विलुप्त झाले. म्हणून आता भगवान परमात्म्याने सुंदर प्रकारे राजसू यज्ञामध्ये भाग घेतला, अग्रपूजेचं मान घेतला आणि अग्रपूजा करून सुंदर प्रकारे राजसू यज्ञ संपन्न केला. आणि नंतर सांगितलं की भगवान परमात्म्याच्या लीला अगाध आहेत.
दशमस्कंदाच्या 80 आणि 81व्या कथेमध्ये भगवान परमात्म्याच्या लीला आल्या की अध्यायामध्ये 80 आणि 81 अध्यायामध्ये भगवान परमात्म्याचा मित्र जो पोरबंदर द्वारकेमध्ये पोरबंदर या नगरीमध्ये राहत होता, ज्याचं नाव होतं सुदामा, हा लहानपणामध्ये भगवान परमात्म्याचा फार सुंदर मित्र होता. पण आज याच्यावरती 18 विश्व दरिद्र आहे. हा, याच्या घरामध्ये अन्न खायला नाही आहे, 3 लेकरं आहेत, पत्नी आहे, डोक्यावरती छप्पर सुद्धा चांगलं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये 18 विश्व दरिद्र आणि तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं नामजप करत आहे. भगवान परमात्म्याचं नामजप करत असताना जीवन व्यतीत करत आहे. 5 घरं भिक्षा मागायची, 5 घरी जे मिळालं तेवढ्यातच तृप्तता ठेवायची. पण लेकरांना भूक लागत होती. तेवढ्यात पौंड्र कृष्ण वासुदेव आणि केशी राजा हे सुद्धा मातले होते आणि ते स्वतः येत आणि सुदामाला त्रास देत, सुदामा तू आमचं गीत गा, तुला लागीन तेवढा पैसा देतो. पण तरी सुद्धा उपाशी राहणं मंजूर होतं, पण दुसऱ्याची चाकरी करणं मंजूर नव्हतं, दुसऱ्याचं गुणगान करणं मंजूर नव्हतं. त्या पौंड्र कृष्ण वासुदेव नकली भगवान श्रीकृष्ण त्याचा सुद्धा भगवान परमात्म्याने गाठा काढला आणि त्यांना सुद्धा केशी राजाला आणि पौंड्रकाला सुद्धा भगवान परमात्म्याने त्यांचा सुद्धा उद्धार केला. आणि सुदामदेव हा नियमाने 5 घरी भिक्षा मागायचा. लेकरं घरी उपाशी असायचे आणि आईला म्हणायचे, अगं आई आम्हाला फार भूक लागली ग आई, आम्हाला वाढून दे ग आई, आम्हाला काहीतरी खायला दे आई. अरे तुझे पिताश्री, तुमचे पिताश्री आताच गेलेले आहेत, भिक्षा मागून येतील, काहीतरी घेऊन येतील, त्यावेळेस आम्ही तुम्हाला देऊ, तोपर्यंत पाणी प्या. अगं पाणी कुठपर्यंत प्यायचं आई, पोटाला भूक लागलेली आहे. तरी सुद्धा डोक्यावरून हात फिरवायचा आणि तसंच उपाशी मुलांना झोपी घालायचं. तेवढ्या सुदामजी 4 घरी भिक्षा मागायचे. 4 घरी भिक्षा मागून एकही घरी भिक्षा मिळाली नाही. 5व्या घरी गेले, कसं बस शिजलेलं अन्न मिळालं आणि आनंदाने घरी घेऊन जात आहेत. आज माझे मुलं, आज माझे लेकरं पोटभर अनाज खातील, यातूनच आपण भगवान परमात्म्याला सुद्धा नैवेद्य देऊ, यातूनच आपण सुद्धा तृप्त होऊ. चालता चालता एखाद्या दगडाला ठोकर लागावी आणि दगडाला ठोकर लागून भगवान आपल्या सुदामजी जमिनीवर आदळावे आणि हातामध्ये असलेलं जे भिक्षा पात्र आहे ते खाली पडावं. तेवढ्यात 2-3 कुत्रे यावे आणि त्यांनी ते खाऊन घ्यावं. अशी परिस्थिती सुदामाची आहे. आणि सुदामदेव अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस निघालेले आहे, घरी जातात तर काहीच आणलेलं नाही आहे. म्हणून विचारते सुशीला, का हो काहीच आणलं नाही का? म्हणे नाही, आमच्याकडे काहीच नाही मिळालं, आज मिळालं होतं तेही कुत्र्यांनी खाल्लं, काय करावं? तेवढ्यात सुशीला म्हणते, का हो तुमचे मित्र द्वारकेचे राजे आहेत म्हणतात, जा ना एकदा त्यांना भेटण्याकरता. हो ग सुशीला, पण जाऊ तरी कसा, काय घेऊन जाऊ? कारण तो असा आहे की घेसी तेव्हा देसी, ऐसा ससी उदार. म्हणून मी जाऊ तरी कसा ग? सांगितलं काळजी करू नका. 5 घरी गेली आणि जसे असतील तसे तांदूळ कंट्रोलचे का होईना, नाही का, कोणाचे बासमती कोणाचे कंट्रोलचे, तसेच जमा केले. एक मडलेलं कापड घेतला, त्याच्यामध्ये बांधले आणि हे घ्या म्हणे, घेऊन जा तुमच्या देवाला. आणि सुदामजी निघालेले आहे आणि सुदामजी भगवान परमात्म्याच्या भेटीला निघालेले आहेत. हातामध्ये माळ आहे आणि माळीचा जप चालू आहे. हे कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय मंत्र चालू आहे आणि कृष्ण 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 करत करत रस्त्याने निघालेल्या. पायात चप्पल नाही आहे, हातामध्ये काठी आहे, एका हातामध्ये माळ आहे आणि पायात चप्पल नाही, डोक्यावर सुद्धा पगडी नाही आहे आणि पाय भाजत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भगवान परमात्म्याच्या भेटीला सुदामदेव चाललेले आहेत आणि मनोमन देवाचं चिंतन चालू आहे की दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. कैसे
आणि सुदामदेव रस्त्याने निघालेले देवाला विनंती करतायत की दूर नगरी, बडी दूर नगरी. सुदामदेव थकले आणि एका ठिकाणी बसले. भगवान परमात्मा चहा घेऊन आले. म्हणे सुदामा चहा घेऊन घे. आणि इथं सुद्धा चहाचा वाटप चहा आलेला आहे. सर्वांनी चहा घ्या. कथा मी चालू ठेवतो हा, टाईम कमी आहे म्हणून कथा चालू राहणार आहे आणि सर्वांनी चहा घ्यायचा आहे. मग कथा चालू आहे तर मग चहा कसा घ्यायचा संकोच करायचा नाही, सर्वांनी चहा घ्यायचा. आणि भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आतुर झालेला आहे की भेटी लागे जीवा लागली आस. आस लागलेली आहे मनाला भेटीची देवाच्या. आणि भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी सुदामजी निघालेले आहे. पायामध्ये काटे मोडत आहेत, तशाच परिस्थितीमध्ये काटे काढत भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेले आहे. आणि मनोमन म्हणतायत की दूर नगरी, बड़ी दूर नगरी रे, हो कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया तेरी द्वारिका नगरी, बड़ी दूर नगरी. आणि पाहता पाहता सुदामजी आता द्वारकेमध्ये येऊन पोचले. विचारू लागले का हो कन्हैयाचा राजवाडा कुठे आहे? विचारू लागले ते द्वारकावासी तुम्ही कोण आहात? म्हणे मी भगवान श्रीकृष्णाचा लहानपणचा मित्र आहे. सगळेचे सगळे हसू लागले. म्हणे नाही नाही, हा लहानपणचा मित्र गित्र काही नसेल. म्हणे हा ब्राह्मण आहे, निर्धन ब्राह्मण आहे. हा आला असेल कशाच काहीतरी आशेने. जा सांगितलं जा जा पुढे आहे. सुदामजी पुढे जावे. पुढे एखाद्या ठिकाणी पाणी प्यावे. तिथे सुद्धा लोकांनी विचारायचं कोण आहात तुम्ही? सांगितलं मी भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे. ती सुद्धा हसायला लागायची. हा कुठं निर्धन ब्राह्मण, कुठं द्वारकेचा राजा, नाही का? शक्य नाही. आपण सांगितलं काही हरकत नाही, पण आपल्याला देवाच्या भेटीला जायचं आहे. भगवान परमात्म्याच्या भेटीला आपल्याला जायचं आहे. म्हणून विचारलं का हो द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचं महाल कुठं आहे? सांगितलं जा समोर आहे. आणि समोर जावं. आणि समोर गेल्यानंतर त्या सर्वांनी, त्या द्वारपालांनी त्या आपल्या सुदामाला रोकावं. हे कुठं चालला? सांगितलं हो मला आतमध्ये जाऊ द्या, मी माझ्या मित्राला भेटण्याकरता चाललो. कोण तुमचा मित्र? ब्राह्मण देवता कोण तुमचा मित्र? सांगितलं माझा मित्र म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण आहे. कुठं द्वारकाधीश श्रीकृष्ण? कुठं तुम्ही? काय हे शक्य नाही. म्हणे माझ्या या गरीब परिस्थितीवर जाऊ नका. ही देखो देखो ये गरीबी, ये गरीबी कहाँ. जाऊ द्या म्हणे. माझ्या या गरीब परिस्थितीला तुम्ही पाहताय ना, पण नका जाऊ देऊ रे. पण माझ्या कृष्ण देवाला, माझ्या बालपणच्या मित्राला फक्त माझा एक निरोप जाऊन सांगा कि देखो देखो ये गरीबी, ये गरीबी कहाँ. मेरे बचपन का शार है मेरा शान, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गली गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से
द्वारपाल भगवान परमात्म्याच्याकडे जायला निघाला. आता 16,108 महाल आहे आणि त्याच्या मध्यभागी राजसभा भरलेली आहे आणि भगवान परमात्मा राज सिंहासनावरती बसलेले. द्वारपाल पडत पडत गेला. जायला जवळपास अर्धा तास लागला. आणि भगवान परमात्माच्या जवळ गेला आणि सांगू लागला, नजर पे है पगड़ी बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. नजर पे है पगड़ी नजर पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. नजर पे है पगड़ी बता दो कन्हैया को नाम है सुदामा, कन्हैया को नाम है सुदामा. आणि भगवान परमात्म्याला जाऊन सांगू लागला की कोणीतरी असा एक व्यक्ती आलेला. आधी वर्णन केलं, नजर पे है पगड़ी ना तन में है जामा. पण पुढे सांगितलं, ज्याच्या डोक्यावर पगडी नाहीये पण त्याचं नाव तो असं म्हणतो आहे का तुमचा कोणीतरी मित्र आहे आणि नाव सांगतोय सुदामा. जसं सुदामाचं नाव ऐकलं भगवान परमात्म्याने हातचा चहाचा कप फेकून दिला. तुम्ही नका फेकला. आणि भगवान परमात्मा सिंहासनावरून उठले आणि पडत सुटले. सुनते ही डोळे चले आए लगाया गले से सुदामा को भगवान परमात्मा पडू लागले. भगवान परमात्मा सुनते ही डोळे आता पडू लागले. कधी डोक्यामध्ये मुकुट घातल्याशिवाय कुठं गेले नाही. पितांबर ओढल्याशिवाय कधी कुठं गेले नाही. चप्पल घातल्याशिवाय कुठं गेले नाही. पण आज पितांबर सुद्धा घेतला नाही, डोक्यावर मुकुट सुद्धा घेतला नाही, पायात चप्पलही घातली नाही. आणि जसं ऐकलं सुदामाचं नाव तसं भगवान परमात्मा पडू लागले की सुनते ही दौडे. रुक्मिणी पाहू लागली, अरे आज भगवान परमात्म्याला झालं तरी काय. आणि इकडे द्वारावरती सुदामची वाट पाहू लागलेली आहे. पण अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास होत आला, अजूनही देव येत नाही. कदाचित देव आपल्याला विसरला. एवढ्या मोठ्या सुवर्णाच्या द्वारकेचा राजा आहे, आपण भिकारी, थांबायला पुरत नाही. म्हणून सुदामाचे विचार आता बदलले. सुदामा आता परतला. डोळ्याला हात अश्रूच्या धारा लागलेल्या आहे आणि सुदामा परत निघालेला आहे. आणि भगवान परमात्मा पळत पळत द्वारावरती आले आणि विचारू लागले द्वारपालाने, माझा सुदामा कुठे गेला. सांगितलं तो तिकडे चाललेला आहे. आणि भगवान परमात्मा आवाज देऊ लागले, सुदामा सुदामा, अरे कुठे चालला सुदामा. सुदामाने मागे वळून भाऊ कोण आपल्याला आवाज देतात. पाहते तर काय भगवान परमात्मा दिसले. एवढा आनंद झाला की भगवान परमात्मा पळत आल्या येता बरोबर आपल्या गळा भेट दिली. लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को लगाया गले सुदामा को. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है. अरे कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है. सुदामा करीब आ गया है. सुदामा, अरे तुला काय वाटलं की तुझा मित्र तुला विसरला. नाही नाही सुदामा, चल घरी चल. आणि भगवान परमात्माला घेऊन भगवान परमात्मा सुदामाला घेऊन राजमहालामध्ये आले. राजमहालामध्ये आणून आपल्या आसनावरती बसवलं. हे बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से सामने धुला.
भगवान परमात्म्याने त्या सुदाम देवाच्या पायाला रुतलेले काटे पाहिले, रक्त बंबाळ झालेले पाय होते आणि भगवान परमात्मा ते काटे काढू लागले आणि स्वतः सुद्धा रडू लागले आणि आपल्या आसवाने सुदामाचे पाय धुऊ लागले की चरण आसवो से श्यामने धुलाए आणि मनातून सांगू लागले सुदामा आता घाबरू नको, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है। आणि सुंदर प्रकारे उठण्याने स्नान घातलं, नवीन वस्त्र धारण करण्याकरता दिले, पंचपक्वान्नाचं भोजन झालं आणि सगळ्याच्या सगळ्या पत्न्या दर्शनासाठी आल्या। दर्शन चालू झाले आणि दर्शनाची मोठी लाईन लागली। शेवटी एका पत्नीला सौभाग्यवती भव, दुसऱ्या पत्नीला करता करता 500 पत्न्या झाल्या आणि मग सुदामदेव थकले। सुदामदेव म्हणतात देवा अहो 500 झाल्या ना, आता हात थकला माझा, आता मी आशीर्वाद देऊ शकत नाही म्हणे का आजूबाजूच्या खेड्याचे बोलावले की काय भक्त लोक, नाही म्हणे या सगळ्या घरच्याच आहे, अरे सोडा 1100 हात आहेत। हा म्हणे देवा धन्य आहेस तूच म्हणे त्याच्यावरचा पाया पड, मी तुलाच आशीर्वाद देतो। आणि भगवान परमात्म्याने पाया पडले, आशीर्वाद दिला आणि मग भगवान परमात्मा आता सुदाम देवाला विश्राम भवनामध्ये घेऊन जातात, विचारतात सुदामजी माझ्या वहिनीने माझ्यासाठी काही दिलं नाही का? आता सुदाम देवाने एवढं सगळं राजशाही थाट पाहून ते तांदळाची गुचडी मात्र लपवायला सुरुवात केली, पण भगवान परमात्म्यापासून ते कशी लपणार? भगवान परमात्मा म्हणतात माझ्या वहिनीने जी वस्तू दिली ना ती मला दाखव। आणि भगवान परमात्म्याने हिसकावून घेतली आणि भगवान परमात्म्याने एवढा मडलेल्या कापडामधली ती गुचडी सोडली, तर कापडाची गाठ सोडली आणि ते 5 घरचे तांदूळ पाहिले। पण भगवान परमात्म्याने हे नाही पाहिलं त्याच्या दया झाल्या काय, हे कंठोरचे आहेत काय, हे नाही पाहिलं। भगवान परमात्म्याने त्यातलं प्रेम पाहिलं, त्यातला भाव पाहिला आणि तो फक्त आणि फक्त प्रेमाचा आणि भावाचा आहे। म्हणून सांगितलं की प्रेम का भूका प्रेम के तंदूल प्रेम के भाव से खाने लगा है, प्रेम का भूखा प्रेम के तंदूल प्रेम के भाव से खाने लगा है। तंदूल के दानी में बिन दरिद्र जमाने लगा है, दानों में जिनका दरिद्र जमाने लगा है। एक मुट्ठी में एक लो, एक मुट्ठी में एक लो सुदामा के भाग में जाने लगा है। प्रेम का भूखा प्रेम के तंदूल प्रेम के भाव से खाने लगा है। प्रेम का भूखा प्रेम के तंदूल प्रेम के भाव से खाने लगा है। भगवान परमात्म्याने पहिली मुट्ठी घेतली, प्रेमाचा भुकेला भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला पहिली मूठ घेतली त्या तांदळाची आणि भगवान परमात्म्याने मुखामध्ये टाकली। पहली मुट्ठी घेते प्रभुने प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है। का भूखा प्रेम के तंदूल प्रेम के भाव से खाने लगा है। प्रेम का भूखा प्रेम के तंदूल प्रेम के भाव से खाने लगा है। या मुठीमध्ये भगवान परमात्म्याने स्वर्गामधलं सगळ्याच्या सगळं सुख हे सुदामाच्या नावाने केलं आणि दुसरी मुठी भगवान परमात्मा घ्यायला लागले। दुसरी मुठी मुट्ठी लेते प्रभु ने, दूसरी मुट्ठी लेते ही प्रभु ने पृथ्वीवर जे काही सुख होतं ते सगळं सुदाम देवाला सोपून
कि दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोग का, दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोग का वैभव मित्र को सौंप दिया है। हम प्रेम का भूखा, प्रेम के तंतुल प्रेम के भाव दिखाने लगा, प्रेम का भूखा प्रेम के तंतुल प्रेम के भाव दिखाने लगा है। आणि भगवान परमात्म्याने दुसरी मुठ घेतली आणि दुसरी मुखामध्ये टाकली आणि चावून खाऊ लागले बरं का. हा हे तांदूळ पोहे ते चावून खाऊ लागले आणि खात असताना भगवान परमात्म्याने आपल्या मित्राचं दैन्य दरिद्र सगळे चावून टाकू लागले. हा हे तंदूल के दान के दिन का एक दरिद्र जमाने लगे है, तंतुल के दानों में दिन का दरिद्र ये जमाने लगे हैं। भगवान परमात्मा आता तिसरी मूठ घेणार आणि तिसरी मूठ घेतली आणि आता मुखात टाकणार. एवढ्यात रुक्मिणी माता आल्या. भगवान परमात्मा तिसरी मूठ घेतलेली आहे हातामध्ये. आता सगळंच्या सगळं देऊ लागले. जे राहण्याचं घर आहे हे सुद्धा, हा कारण त्याच्यासारखा दाणी दुसरा कोणी नाही. द्यायला लागला तर असं देतो की अंगावरचंही सोडत नाही. घ्यायला लागलो तर तसंच घेऊन घेतो. म्हणून भगवान परमात्मा आता तिसरी मूठ घेतात आणि तिसरी मूठ आता मुखामध्ये टाकणार. ही तिसरी मुट्ठी, तीसरी मुट्ठी में देने लगे जो लक्ष्मी, तीसरी मुट्ठी में, तीसरी मुट्ठी में देने लगे जो, तीसरी मुट्ठी में देने लगे उसको लक्ष्मी ने रोक लिया है. अपना निवास बिगाड़ में तेरा बचाना ये मेरा पिया है, बचाना ये मेरा पिया है, बचाना ये मेरा पिया है। कि अपना निवास भी दाम में दे रहा, कैसा दानी ये मेरा पिया है. देवा तीसरी मुट्ठी में देने लगे जो, तीसरी मुट्ठी में देने लगे जो, वैकुंठ तो रुक्मिणी ने रोक लिया है. देवा अहो राहण्याचं घर बी देसान तर तुम्हाला 16,108 पत्न्या आहेत आणि प्रत्येकीला 10-10 लेकरं आहेत. किती? 10-10 16,108 गुणिला 10 बरोबर किती? करत बसा तुम्ही हिशोब. हा एवढ्या संततीला मग तुम्ही काय देसाल. म्हणून देवा थांबा, बस झाला आता देऊ नका. हा कि अपना निवास भी दानों में दे रहा, कैसा दानी ये मेरा पिया है. भगवान परमात्म्याने सुदाम दिला. आता भाव पाहिला, फक्त भाव नाही का. हे शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला, सोन्याचं गाव दिलं आणि सुदामजीला आता 7 असताना अंगावरचे कपडे काढून घेतले. म्हणे तुझे जे होते ना अगोदर आणलेले तेच घाल. आणि सुदामजीने तेच घातले. सुदामजीने निरोप घेतला. देवा फार उपकार झाले की काही दिलं नाही. सुदामाला काहीच माहित नाही की आपल्याला काय दिलं. देवा फार उपकार झाले की काही दिलं नाही. आणि सुदामजी निघाले रस्त्याने आणि जात असताना आले कुठं? सुदाम नगरीमध्ये. सुदाम नगरी आता फार वेगळी दिसू लागली. ते विचार करू लागले हे झालं तरी कसं. त्यांना असं वाटलं आपला रॉंग नंबर लागला वाटते, आपण पंचवटी सोडून दुसरीकडे घुसलो नाही का. म्हणून त्यांनी रस्ता बदलला. जाण्याच्या पहिले एकदा द्वारपाल उभा आहे, त्यांना विचारून घ्यावं असं त्यांना वाटलं. विचारू लागले, हे द्वारपाल म्हणे काय ही नगरी कोणाची? म्हणे ही नगरी सुदामजीची आहे. हा कोणते सुदामजी? म्हणे माहित नाही. म्हणे कुठे आहेत बोलावा त्यांना. म्हणे ते कुठे आहेत हेही माहित नाही. म्हणे तुम्ही ड्युटीवर कधी आले? म्हणे आम्ही रात्रीच आलो. म्हणे आम्हाला मालकाची अजून ओळख नाही. मग तेवढ्या सुशीला मात्र नटून तटून आणि पंचारती घेऊन आपल्या स्वामीच्या सुदामजीच्या दर्शनासाठी पूजेसाठी आली.
पण संतांना ज्यावेळेस सुशीला आली, आवाज देऊ लागले, हो स्वामी या, मी तुम्हाला देवाच्या भेटीला पाठवलं, बघा काय चमत्कार झाला, नगरी सुदामाची ही सुवर्णाची झाली. आणि सुदामजीचं सुंदर प्रकारे तिलक केला, पण सुदामजीचं मन कुठंतरी डगमगलं. सुशीला, अगं मला याची गरज नाही, हा मला या वैभवाची गरज नाही, तुला पाहिजे होतं तू हे वैभव घे, पण मला याची गरज नाही. आणि संत वृत्ती आहे, संतांना या वैभवाची गरज नाही, त्यांना फक्त आणि फक्त देवाची गरज आहे, देवाच्या नामाची गरज आहे. सुंदर सुदामजीचं चरित्र एक फक्त चूक झाली होती, लहानपणी चोरून खाल्लं देवाच्या, म्हणून 18 विश्व दरिद्र भोगावं लागलं नाही का. हा, म्हणून चोरून कधीच खाऊ नाही, चोरून खाल्लं तर दरिद्री येते. हा, इथं स्पष्ट होते. सुदामजी आता भगवान परमात्म्याचं चिंतन करू लागले. पुढे 11व्या स्कंदामध्ये, 1 स्कंदामध्ये भगवान परमात्म्याच्या संततीला भगवान परमात्म्याने सावध करण्याचे प्रयत्न केले की मग गडे हो, मला अपमान सहन होत नाही. जर अपमान केला कोणाचा, साधू संतांचा जर अपमान केला तर काय होणार, साधू संतांचा अपमान केला तर मी त्याला सोडणार. हा अपमान आहे. कोणता अपमान आहे? हा अपमान आहे साधू संतांचा सोबत चांगलं न बोलणे, नाही का, कुठे जे करू नये ते करणे, अपमान आहे सरासरी, नाही का. म्हणून सांगितलं, एकदा एक दृष्टांत दिला. एक चेंडूचा डाव खेळत आहेत मुलं, खेळत असताना तो चेंडू विहिरीत जाऊन पडला. आणि विहिरीत पडल्यानंतर सगळेच्या सगळे भगवान परमात्म्याची मुलं त्या विहिरीच्या जवळ गेले आणि त्याच्यामध्ये भला मोठा सरडा होता. देवाला सांगितलं, देव गेले आणि ते सरडा बाहेर काढला. आणि सरडा बाहेर काढता बरोबर देवाचा स्पर्श होता, बरोबर त्याचा एक दिव्य पुरुष झाला. सगळेच्या सगळे हात जोडून विनंती करू लागले, आपण कोण आहात? सांगितलं, मी नृग नावाचा राजा आहे. आणि नृग नावाचा राजा आहे, पण माझ्याकडून अपमान झाला संतांचा, आणि संतांच्या अपमानामुळे मला सरडा व्हावं लागलं. म्हणून देवाला यांना सावध करायचं होतं की जर माझ्या वंशामध्ये जरी जन्माला आले ना, पण संतांचा जर अपमान केला तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. त्याचा सुद्धा बजेट बसवल्याशिवाय राहणार नाही. पण भगवान परमात्म्याच्या वंशामध्ये जन्माला आलेले काही सांबासारखे आणि सगळेच्या सगळे गेले फिरण्याकरता जंगलामध्ये. आणि एक वेळचा प्रसंग त्यांना संत महात्मे दिसले. तप करत असताना हे सगळेच्या सगळे त्या संत महात्म्याची परीक्षा घेण्याकरता गेले. साडी नेसले, सांबाने साडी नेसून त्या संत महात्म्याकडे गेले आणि विचारू लागले की या मुलीला गर्भधारणा झालेली आहे, मुलगा होणार की मुलगी? त्या त्रिकालदर्शी संत होते, त्यांनी डोळे बंद केले. पाहतात तर अरे अरे, भगवान परमात्म्याच्या वंशामध्ये जन्माला आलेले संतती आणि अशी साधू संतांचा अपमान करणारी निघाली. श्राप दिला, जा, मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, मुसळ होणार आणि त्यापासून यदुवंशाचा नाश होणार. घाबरले सगळेच्या सगळे, पळत आले आणि सांबाने साडी सोडून फेकली. त्याच्यामधून मुसळ बाहेर पडलं. त्या मुसळाचं काय करावं, तर मुसळाचं पीठ केलं बारीक आणि शरयू नदीमध्ये फेकून दिलं. पण त्या मुसळाचं एक भाग हा जसाच्या तसा राहिला, तो एका मासळीने गिळला आणि तीच मासळी एका व्याध्याने पकडली आणि त्याच्यामधून तो तुकडा निघाला. त्याच्यापासून त्याने बाण तयार केला आणि इकडे जे शरयू नदीमध्ये त्या मुसळाचं पीठ करून टाकलं होतं त्याच्यापासून लयाळ उत्पन्न झाली. आणि ती लयाळ आता यदुवंशाचा विनाशाचं कारण बनते. कशी बघा, त्याच शरयू नदीच्या काठावरती सगळेच्या सगळे यदुवंशी आले आणि तिथं कशाहून तरी त्यांचा वाद झाला. आणि वाद झाल्यामुळे आता दोघाही एकमेकाशी भांडू लागले. आणि भांडत असताना तीच लयाळ उपटली, अस्त्रशस्त्र नव्हतं, लयाळीने मारू लागले. आता ते श्रापित आहे. म्हणून सगळेच्या सगळे यदुवंशामध्ये एका पाठोपाठ एक सगळे पुरुष मरू लागले आणि एकही जिवंत राहिला. आणि बलराम दादांना फार
दुःख झालं आणि बलराम दादाने सुद्धा आपला प्राण त्याग केला आणि आता भगवान परमात्मा सुद्धा एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत दारुका वनामध्ये आणि भगवान परमात्मा सुद्धा शेवटची भेट उद्धवाला झाली आणि उद्धवाला या कलियुगाचं महात्म्य सांगितलं. याचं वर्णन 12व्या स्कंदामध्ये आहे की शकून सांगावयाने यमाई वाजना निर्गुण निराकारी दादा माहूर वाज गाव रे शकून सांगावया आले यमाई वाजना शकून सांगावया आले यमाई वाजना निर्गुण निराकार दादा माहूर वाज गाव निर्गुण निराकार दादा माहूर वाज गाव शकून 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 सांगावया आले यमाई वाजना शकून सांगावया आले यमाई वाजना थोर पर्वत दादा उडून जातील थोर पर्वत दादा उडून जातील 5 वर्षाची आली दादा भसार मागे 5 वर्षाची आली दादा भसार मागे 6 वर्षाची आली दादा गर्भिण राहील 6 वर्षाची आली दादा गर्भिण राहील हो शकून सांगावया शकून सांगावया आले माहूर वाज गाव हो शकून 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 सांगावया आले यमाई वाज गाव शकून सांगावया आले यमाई वाज गाव निर्गुण निराकार दादा माहूर वाज गाव निर्गुण निराकार दादा माहूर वाज गाव शकून 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 सांगावया आले यमाई मध्ये या कलियुगाचं वर्णन आलं की पुढे काय काय होणार. थोर थोर पर्वत दादा उडून जातील मग आपले घर कोठी काढले थोर थोर पर्वत जर उडून जातील तर 5 वर्षाची नारी दादा व्रतार मागेल. कलियुगाचा शेवट फार खराब सांगितला. अजून तो सुरुवातच आहे. शेवट काय होणार हे तुम्ही बघून घ्या नाही का. म्हणून या कलियुगाचं वर्णन भगवान परमात्म्याने सांगितलं आणि शेवटची भेट उद्धवाची आणि आणखी भगवान दत्तात्रयाचं चरित्र सुद्धा सांगितलं की जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला निजाण आणि गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिशे फार सुंदर सांगितलं आणि उपदेश करून उद्धवजी निघून गेले. भगवान परमात्मा त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत. तो व्याधी ज्याने ते टोक आणलं होतं आणि त्याचा बाण बनवला होता तो त्या वनामध्ये शिकारीसाठी आला आणि भगवान परमात्म्याचा पाय त्याला दिसला आणि अंगठा दिसला तो हालत आहे. त्याला असं वाटलं हरण बसलेला आहे. त्याने दुरून निशाण लावला आणि जसा निशाण लावला तसा अंगठ्याला बाण लागला. निमित्त आहे मग बाण जसा अंगठ्याला लागला. भगवान परमात्मा आता निघून जाणार आहे. तेवढ्यात तो व्याधी तिथं आला. पाहतो तर काय भगवान परमात्म्याच्या पायाला अंगठ्याला बाण लागलेला आहे. सांगितलं देवा माझ्याकडून फार मोठी चुकी झाली. म्हणे काहीच चुकी झाली नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले. मागच्या जन्मामध्ये मी राम होतो आणि तू वाली होता. लपून बाण मी मारला होता म्हणून या जन्मामध्ये तू एक व्याधी झाला आणि तुने मला बाण मारला. फित्तम पाठ म्हणजे कर्म हे कोणाला चुकत देव असतो का देवाचा बाप असो नाही का. 4 पुत्र दशरथा आणि अंतकाळी एकही नव्हता. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही. म्हणून यातनं असं केलं त्यानं तसं केलं काही म्हणायची गरज नाही. देवाचे कान सर्वत्र आहेत. बरं आपण म्हणतो ना की भिंतीला कान आहेत हळू बोला. ते कान कोणाचे आहेत? ते देवाचे कान आहेत देवाचे.
कि मूंगी के पैरों में घुंघरू बाजे वो भी अल्लाह सुनता है. तो सगळं काही ऐकते. तो सगळं त्याचे कॅमेरे लावून ठेवलेले आहे. CCTV. कोण कोण काय काय करून राहिलं, कोण कोणाच्यासाठी कसं म्हणाय, कोणाचं कशासाठी कोण काय करते, हे सगळं आपण जरी असं वाटत असे आपल्याला आपण लय हुशार आहोत, आपण कोणाच्याच नजरेत पडत नाही, पण त्याच्या CCTV मधून आपण होकत नाही हे लक्षात ठेवा. कारण त्याची सत्ता आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात की बाबा केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. कर्म आहे हे कोणाला सुटलं नाही. म्हणून मागच्या जन्मामध्ये तू वाली होता, मी राम होतो. आता ते फिक्कम पाठ झालं. भगवान परमात्मा निजधामाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय. आणि सुखदेव परमात्मा म्हणतात, परीक्षिता आता तुझा पण टाइम झाला. भगवान परमात्मा तर निघून गेले, पण आता तुझा पण टाइम झाला. कारण संतांनी श्राप दिला होता. तक्षक सुद्धा निघालेला आहे. तक्षक निघाला, तक्षकाची इच्छा होत नाही तरी सुद्धा निघाला. कारण राजा पांडवाच्या वंशातला आहे आणि राजा सत्यवान आहे, पण तरी सुद्धा त्याला दंश करावा लागते. कारण संतांचा श्राप आहे, तो सत्य करावा लागते. म्हणून राजाला दंश करण्यासाठी आता तक्षक निघालेला आहे. कच्छप नावाचा साप मध्येच भेटला. म्हणे का रे कच्छपा कुठं चालला? म्हणे शृंगी ऋषीचा श्राप आहे, म्हणून मी राजा परीक्षिताला दंश करण्यासाठी चाललो. म्हणे तुझ्याकडे विष आहे का? म्हणे आहे ना. दाखव बरं. एका झाडाला त्याने फण मारली आणि एक झाड त्याने लगेच वाळलं. मुलं झाड हिरवगार झाड वाळून गेलो. आणि हे पाहता बरं म्हणे अवघड तुझ्याकडे विष आहे, जा म्हणे. आणि तसाच तक्षक निघाला आणि तक्षक बरोबर त्या ठिकाणी आता पोहोचणार त्याआधी राजा परीक्षिताने काय केलं, शुकदेवांचे सुंदर प्रकारे पाय धुतले आणि त्यांचं पूजन केलं. आणि पूजन केल्यानंतर ग्रंथ पूजन केलं आणि मग शुकदेव सुद्धा निघून गेले. आणि राजा परीक्षित आता ध्यानस्थ बसलेला आहे की हे प्रभू आता तुमच्या वैकुंठाचे द्वार हे उघडे ठेव जा. की द्वार खड़ा है भक्त तुम्हारे, खड़ा है भक्त तुम्हारे, अपनी दया की खोलो द्वारे, दया की खोलो द्वारे, पूजन हो सब काम दयालु, शेवटची विनंती आहे. हे शेवटची विनंती संतजनी हरिसारे हो विसरतो न पडावा माझा देवा तुम्हारी, विसरतो न पडावा. हे प्रभू आता मी तुमच्या अनेक प्रकारे भजन कीर्तन गाले की भजन कीर्तन गाऊ मध्ये कृष्ण कृष्ण मन प्रार्थना केली
लागली आणि तेवढ्या तक्षक नावाचा सर्प आला समोर उभा राहिला. इच्छा होत नव्हती त्याची दंश करण्याची, पण दंश करावा लागते कारण संतांचा श्राप आहे. तर बाकीच्या ठिकाणी थोडस वेगळं आलेलं आहे, पण भागवतामध्ये वेगळं आलेलं आहे. की राजा परीक्षिताला मरणाचं भय होतं, म्हणून मरणाच्या भयामुळे त्याने काचाचा महाल बांधला. कुठं? समुद्राच्या मध्यभागी. आणि मग त्याची बोरं खाण्याची इच्छा झाली, आणि मग बोरं खाण्याची इच्छा झाली म्हणून त्याने बोरं मागवले, आणि बोरं मागवले आणि त्या बोर एक खराब निघालं, किरण निघालं. त्याच्यात अई होती, अई, आणि अईचा साप झाला. आणि त्यानं मग भागवत कधी श्रवण केलं? कठीणच काम आहे का नाही? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कथा आलेल्या आहेत, पण श्रीमद भागवतामध्ये सांगितलं की श्रीमद भागवत श्रवण करून तसाच तो अमर झाला होता. की मरण माझे मरण गेले आणि मज केले अमर. म्हणून आता मरणाची भय अजिबात त्याला नव्हतं. आणि समोर तक्षक आला आणि तक्षकाने दंश केला. जसा दंश केला तसाच राजा परीक्षित गत प्राण झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा परीक्षित गत प्राण झाल्यानंतर हे माहित पडलं कोणाला? जन्मजयाला, राजा परीक्षिताच्या मुलाला. जन्मजयाने मोठा सर्पयज्ञ ठेवला. म्हणे सर्पाने बापाला मारलं, सर्पाला सोडायचंच नाही, एक सर्प नाही सोडायचा आहे. सर्पयज्ञ सुरू केला. त्या सर्पयज्ञामध्ये अनेक सर्प मरू लागले, अनेक सर्प मरू लागले. आणि मग काही साधू संत गेले. अरे श्राप होता साधू संतांचा, म्हणून तुझ्या पित्याला तक्षक, म्हणे तक्षकाने माझ्या पित्याला दंश केला का? तक्षका सहित मंत्र म्हणणं चालू केले. पण तिकडे तक्षक इंद्रदेवाच्या आसनामागे लपला. इंद्रासना सहित मंत्र म्हणणं चालू केले. इंद्रासनही हालू लागलं. शेवटी तक्षकाला आता फार वाईट वाटू लागलं की आपण हे योग्य नाही केलं. इंद्रदेव आधी करून सर्व देवता आले, जन्मजयाची समजूत काढली. त्यावेळेस तो यज्ञ थांबला. नाही तर सर्पच संपून गेले असते. पण यज्ञ थांबला. आणि यज्ञ थांबल्यानंतर, कारण जन्मजय सुद्धा त्या वंशामधला होता, आणि यज्ञ थांबला. आणि मग यज्ञ थांबल्यानंतर सुंदर प्रकारे जन्मजयाच्या वंशामध्ये वज्रनाभ सांगितला. आणि याच वज्रनाभाने पुढे ज्या भगवान परमात्मा निघून गेले. मग 16,108 पत्न्यांचं काय झालं नाही का? त्या वज्रनाभ राजाची कथा आली की वज्रनाभ राजा याने त्या 16,108 पत्न्या ज्या होत्या त्यांना पुढे काय उपदेश केला, कसा उपदेश केला, हे श्रीमद भागवत कथेच्या 12 स्कंदाच्या पुढे, म्हणजे 12 स्कंद संपल्यावर मागून सुद्धा महात्म्य आलेला आहे. त्या महात्म्यामध्ये त्या वज्रनाभ नावाच्या राजाची कथा आलेली आहे. ते जमलं तर पुढच्या वर्षी सांगू, आता काही ते होणार नाही. याच ठिकाणी श्रीमद भागवत कथा ही संपूर्ण तसं भगवान परमात्म्याचं चरित्र कितीही सांगण्याचे प्रयत्न केले तरी संपत नाही. 7 दिवसात भागवत 80,000 श्लोक कसं सांगणं होईल नाही का? आणि दिव्य लीला आहेत भगवान परमात्म्याच्या. जेवढ्या सांगाव्या तेवढ्या सांगतच राहा वाटतात, जेवढ्या ऐकाव्या तेवढ्या ऐकतच राहाव्याशा वाटतात. म्हणून सुंदर असं दिव्य अलौकिक वर्णन भगवान परमात्म्याचं आहे. त्याचं वर्णन आपण सामान्य माणूस करू शकत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदा नाही नाही कडला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा. शेष वर्णन करण्याकरता गेला, त्याच्या सुद्धा एका जिभेच्या 2 झाल्या. आपण काय करू शकणार? म्हणून 7 दिवसापर्यंत होय पावत. जशी भगवान परमात्म्याने सेवा करून घेतली तशी आपण या ठिकाणी सेवा केली. की करविली तैसी कैली कटकट वाकरीची नीत देव जाणे. म्हणून सुंदर प्रकारे या ठिकाणी कथा संपन्न झाली. या 7 दिवसामध्ये माझ्याकडून काही गलत शब्द निघाले असतील किंवा कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर एक बालक म्हणून क्षमा करा. नाही, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे नाही का? म्हणून ना तरी बालक बोबडा बोली, कावा चुकावा कुडा पावली, ते चोज करून मावली विजय जेवी. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते.
अभेयम बभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. सुंदरचं नियोजन चोपडे परिवाराने केलं. सर्वच्या सर्व पंचवटी ऐकण्यासाठी आले नाही का. म्हणून सर्व चोपडे परिवार आमचे राहुल दादा असो, तेजस भाऊ असो, विवेक भाऊ असो किंवा सर्वांचे नावही मला माहीत नाहीत. नाही सर्वांचे नावं माहीत नाहीत म्हणून दुखाण्यात नाव घेऊन घेतो सर्वांचंच नाही का. त्याच्यामध्ये श्रोते सुद्धा येतील. म्हणून महादेवाच्या पिंडीला पाणी घालतो वाकून आणि सर्वांचं नाव घेतो श्रीमद भागवताची लाज राखून. म्हणून असाच सप्ताह या ठिकाणी होत राहो अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. तत्पूर्वी सर्वांनी एकदा पाठीचा कणा ताठ करा आणि शेवटचा श्लोक म्हणायचा आहे. आणि शेवटचा श्लोक म्हटल्याच्या नंतर सर्वांनी एकदा एका आवाजामध्ये जय जयकार करायचा आहे आणि पसायदान म्हणायचं आहे. आणि नंतर पूजा करायची, आधी की आरती करायची, पूजा करून घेऊ. आणि पूजा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी एकाएकाने यायचं आहे. ग्रंथ खाली घेऊ इथं आणि इथं सर्वांनी पूजा करून घ्यायची आणि नंतर आरती होईल. सर्वांनी एकदा ताड बसा. नाम संकीर्तनम यश, नाम संकीर्तनम सर्वांनी म्हणायचं आहे. सर्व पाप प्रणाशनो, सर्व पाप प्रणाशनो, नामो दुःख शमना, नामो दुःख शमना, नमामि हरि ओं परम, नमामि हरि ओं परम. पुढती 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 पुढते 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 या ग्रंथा पुण्य संपत्ती, या ग्रंथा पुण्य संपत्ती, सर्वभूती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होईजे, संपूर्ण होईजे, संपूर्ण होईजे, संपूर्ण होईजे, संपूर्ण होईजे, संपूर्ण होईजे. आता विश्वात्मके देवे हे देवागयन दोषावे, दोषो देवयावे काययावे. देवांचे व्यंकटे सानो कैलास करणे निवारो, भूतावनस्वरे धरो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जीवांचिल तो ते लाओ, राणी लारत वर्षतय सकळ मंडळी. ईश्वर निष्ठान मायाळी अनवर्त हो मंडळी. सदा कल्पतरुजे यारव, चेतना शक्रामणि गारो. बोधती जे अर्णव योगी, चंद्रमे जे राज्य मार्तंड जे कामहीन. ती सर्वारी सदा सज्जन सोयदेव, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई लोकी. भजो आदि गुरुजी अखंडित, आई भगतो परी विशेष लोकी. दुष्टादुष्ट विजय मोहाई, एक मने श्री विश्वेश्वरा. आओ बसाओ, देवरे ज्ञान देव सुखियाला. देवरे ज्ञान देव सुखियाला. देवरे ज्ञान देव सुखियाला.
नंदनी